मित्रांनो नमस्कार. काही दिवसापूर्वी एक बातमी वाचनात आली आणि ही बातमी तशी माझ्यासारख्यांना दुर्लक्ष म्हणून सोडावी अशी वाटली नाही. ही बातमी आहे जगातलं सर्वात मोठं जे वाळवंट आहे ते म्हणजे सहारा वाळवंट. साधारणपणे 10 देशामध्ये हे वाळवंट पसरलेलं आहे. माली, मोरोक्को, मॉरिटेनिया, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, चाड, सुदान, इजिप्त, नायजर या 10 देशामध्ये पसरलेलं हे विस्तीर्ण वाळवंट आहे. या वाळवंटामध्ये खजुराची काही झाडं वगळता अन्य कुठल्याही वनस्पती आढळत नाही. ओयासिस वाळवंटामध्ये असणारे पाण्याचे काही ठिकाणं जर सोडली तर पाणी त्या ठिकाणी नसतं. या वाळवंटी प्रदेशात सुद्धा काही ठिकाणी तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र हे तलाव दशके कोरडे ठाक असतात. अशा या सहारा वाळवंटामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली. मोरोक्कोच्या राजधानीच्या शहरापासून साधारण 450 किलोमीटर दूर असलेल्या भागामध्ये एका दिवसामध्ये 100 मिलीमीटर इतका पाऊस पडला. सहारा वाळवंटाचं वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं तर सहारा वाळवंटाच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे, पूर्वेला लाल समुद्र आहे, उत्तर आफ्रिका खंडामध्ये याचा बहुतांश भाग येतो आणि काहीसा भाग इतर खंडामध्ये सुद्धा जातो. अशा या वाळवंटामध्ये सरासरी पावसाचं प्रमाण हे 100 मिलीमीटर ते 250 मिलीमीटर इतकं एका वर्षामध्ये असतं. मात्र सप्टेंबर पासून आतापर्यंत सातत्यानं पाऊस पडतोय आणि यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यातील 2 दिवसामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. एका दिवसामध्ये तर या पावसाने कहर केला आणि 24 तासामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे वाळूचे ढिगारे सपाट झाले. खजुराची झाडं ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणची वाळू जाऊन त्या ठिकाणी खोल खड्डे तयार झाले आणि त्याच्यामध्ये पाणी साठलं. वाळूच्या खालून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे आणि त्याचप्रमाणे टॅगोनाइट या शहराच्या जवळ असलेलं जे तलाव होता तो तलाव ज्याचं नाव इरिकी तलाव आहे, या तलावामध्ये पाण्याचा साठा काठोकाठ भरलेला आहे, तुडुंब भरलेला आहे. अशा परिस्थितीचा पाऊस जो झालेला आहे तो वादळी पाऊस होता. पावसाबरोबरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळे आलं. हवामान शास्त्रज्ञांच्या मते अशा प्रकारच्या वादळाला एक्स्ट्रा ट्रॉपिकल वादळ असं म्हणतात. हा सायक्लॉन या वादळामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता हे नुकसान कशा प्रकारचं आहे तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं साधारणपणे घरं ही मातीची बांधली जातात आणि जोराचा वारा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळं ही माती त्या पावसाबरोबर विरघळली गेली आणि त्या ठिकाणच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यामध्ये 18 लोकांचा मृत्यू हा अतिवृष्टीमुळं किंवा मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे झाला असल्याचं त्या ठिकाणच्या प्रशासनाचं मत आहे. अशी परिस्थिती भारतातल्या एखाद्या खेड्यामध्ये किंवा इतर भागात आढळून आली असती तर त्याबद्दल आश्चर्य वाटलं नसतं. मात्र सहारा वाळवंट ज्या ठिकाणी काही भाग तर असे आहेत की ज्या ठिकाणी सरासरी पावसाचं प्रमाण हे 1 मिलीमीटर प्रतिवर्ष इतकं अल्प आहे. अशा या सहारा वाळवंटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस हा सर्वसामान्यांना अचंब्यात टाकणार आहे. अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी साधारणपणे 1974 साली झालेला होता आणि त्या पावसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती. 50 वर्षानंतर आत्ता पाऊस पडतोय आणि यावेळेसचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की 74ला पाऊस आला आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचं पावसाचं प्रमाण वाढलं नाही. ते सरासरी इतकं किंवा त्याच्यापेक्षा कमी राहिलं. मात्र मागील काही वर्षापासून पावसाचं प्रमाण हळूहळू वाढतंय आणि ते यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्या ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली. घरं मोठ्या प्रमाणात पडली, तलाव काठोकाठ भरलेत. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तिथल्या तलावांच्या मधून झालाय. वाळूच्या ढिगांच्या खालून पाणी वाहतंय. ज्या ठिकाणी वाळूचे ढीग होते ते भुईसपाट झालेत आणि त्या ठिकाणी खोल खड्डे तयार झालेले आहेत.
इतकी विचित्र परिस्थिती या सहारा वाळवंटामध्ये निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीनं मागील काही वर्षापासून पाऊस त्या ठिकाणी पडतोय त्याच्या पाठीमागं जागतिक तापमान वाढ हे एकमेव कारण असल्याचं संशोधकांचं, हवामान तज्ज्ञांचं मत आहे. अशाच प्रकारे जर पाऊस पडत राहिला, एवढंच काय, मागच्या महिन्यापासून जो पाऊस पडतोय त्या पावसामुळे सुद्धा सहारा वाळवंटामध्ये आता हिरवळ दिसू लागली. आणि अशीच परिस्थिती जर पुढची काही वर्ष राहिली तर त्या ठिकाणी वृक्षारोपणाचे केले जात असलेले प्रयत्न, त्या ठिकाणी वनस्पती निर्माण करण्याचे प्रयत्न हे सगळे यशस्वी होतील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षराजी वाढेल. हे त्या भागात राहणाऱ्या लोकांच्यासाठी जरी योग्य असलं तरी इतर भागातल्या लोकांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं, कारण जगभर पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे साधारणपणे सारखं असतं. अर्थात तापमान वाढ ज्या पद्धतीनं होते त्याच पद्धतीनं होत राहिली तर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे पावसाचं प्रमाण आपल्याला आढळू शकतं, घडू शकतं. आत्ता जी सहारामध्ये घटना घडलेली आहे त्याला मागील काही दिवसांपासूनची पूर्वपेटिका लक्षात घेता अशा प्रकारचं पर्जन्यमान पुढे काही दिवस चालू राहील, काही वर्ष चालू राहील असंच संशोधकांचं मत आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागे जागतिक तापमान वाढ हे एकमेव कारण असल्याचं संशोधकांचं मत आहे. अर्थात जागतिक तापमान वाढ ही एक शृंखला प्रक्रिया आहे आणि या शृंखला प्रक्रियेमध्ये घडणारी ही जी घटना आहे ती अतिशय वेगळी आहे. एकूणच जसं जसं तापमान वाढेल तसं तसं समुद्रातील पाण्याची वाफ होण्याचं प्रमाण वाढेल. ते वाफेचं प्रमाण वाढलं तर पावसाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे एका देशातला पाऊस कमी होईल, दुसऱ्या देशामध्ये खूप जास्त पाऊस पडेल, अशा प्रकारचे जे काही लोकांचे अंदाज आहेत तशा पद्धतीचं काही घडणार नाही. मात्र पूर्वापार चालत आलेली तिथली नैसर्गिक परिस्थिती, त्या नैसर्गिक परिस्थितीला अनुकूल अशा पद्धतीनं निर्माण झालेली जीवनशैली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल येण्याची शक्यता आहे किंवा बदल करावे लागण्याची शक्यता आहे. सहारा वाळवंटातील काही भागामध्ये लोकांनी शेती करण्याचे प्रयत्न यापूर्वी पण केलेले होते. त्यासाठी त्या ठिकाणी पाण्याचे साठे निर्माण करण्याचं प्रयत्न केलेले होते. मात्र त्या ठिकाणी पाऊसच पडत नसल्यामुळं या भागातील असे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्थलांतर केलेलं होतं. आता अशा पद्धतीचा पाऊस झाल्यामुळं, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं आणि मागील काही दिवसापासून, वर्षापासून याच्यामध्ये सातत्य दिसत असल्यामुळं जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले शेतकरी पुन्हा त्या भागात येतील आणि शेती करायला लागतील असंही तिथल्या हवामान तज्ज्ञांचं मत आहे. अर्थात असं जर घडलं तर एका दृष्टीनं ते चांगलं असेल. मात्र जागतिक तापमान वाढीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी जगभर होत असलेलं प्रदूषण टाळणं हे सर्वात महत्वाचं आहे. प्रदूषण कमी करणं आणि प्रदूषणाला कंट्रोलमध्ये, नियंत्रणामध्ये ठेवण्याचं काम करणारे वनस्पती, हरित आच्छादन, ते पण नैसर्गिक हरित आच्छादन पृथ्वीवरच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं हे खूप खूप गरजेचं आहे. असं जर आपण केलं, एकीकडे प्रदूषण करणारे घटक त्यांचा वापर आपण कमी करणं आणि दुसरीकडे प्रदूषणावर नियंत्रण मिळवणारी जी झाडं आहेत, वनस्पती आहेत, त्यांचं प्रमाण वाढवणं, हे संतुलन जर आपण साधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं अशा प्रकारच्या अनैसर्गिक, अमानवी अशा वाटणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आणि त्या पद्धतीनं जर आपण खरोखरच प्रयत्न केले तरच पृथ्वीवरची जीवसृष्टी जी आहे ते टिकवण्यासाठी आपण केलेले प्रयत्न हे सार्थकी लागू शकतात. तसं केलं तरच आपल्या पुढच्या पिढीनं या पृथ्वीवर आपलं जीवन जगणं शक्य होईल. अन्यथा आपल्याला आपली जीवसृष्टी, आपले पुढचे वारस जे आहेत ते टिकवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहाचा शोध घ्यावा लागेल, जे आज मितीला तरी शक्य दिसत नाही किंवा आज मितीला साध्य झालेले दिसत नाही. ते आपल्याला यश मिळेल असं यश आपल्या नजरेच्या टप्प्यात येत नाही. त्यामुळे आपल्या जे हाती आहे ते करणं खूप महत्वाचं आहे. जे आपल्या हातात नाही त्याच्या आशेवरती अवलंबून राहण्यातही अर्थ नाही. म्हणून आपण सर्वजण या वसुंधरेला वाचवण्यासाठी प्रयत्न करूया, झाडे लावूया, झाडे जगूया. धन्यवाद.